बदलापूर शहरातून पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बदलापूर पूर्व परिसरामधून एका 10 ते 11 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकार आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। ही घटना साधारणतः 6 फेब्रुवारीच्या सुमाराची आहे। मिळालेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की दोन ज्या मुली होत्या त्या ट्युशनवरून घरी परतत असताना वाटेमध्येच बदलापूर पूर्व परिसरात हा प्रकार घडलाय। संपूर्ण वाटेमध्येच एका रिक्षा चालकाने त्या मुलीला अडवलं आणि तिचा हात जो आहे त्यांनी पकडला आणि हात पकडला तिचा। त्यानंतर तिच्या सोबत जी काही तिची मैत्रीण होती तिने बाजूला रस्त्यावर पडलेली माती जी आहे ती घेतली आणि त्या रिक्षा चालकाच्या डोळ्यात टाकली आणि त्यानंतर त्यांनी कसंबस स्वतःची सुटका जी आहे या संपूर्ण प्रकारातून केली। हा सगळा धक्कादायक प्रकार घडत असताना खूप भयंकर परिस्थिती जी आहे सध्या बदलापूर शहरात सुरू आहे ती आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। संपूर्ण प्रकार घडला असं सांगितलं जात आहे की 6 फेब्रुवारी रोजी आणि त्यानंतर जे काही त्यांचे आई वडील असतील किंवा आजूबाजूचे जे काही लोक असतील जे या मदतीसाठी धावून आले तर त्यापैकी कोणीही हा प्रकार ठामपणे पुढे येऊन सांगण्यासाठी तयार झालं नाही। खरं तर याबद्दल आम्हाला देखील माहिती मिळाली होती, आम्ही देखील प्रयत्न केला होता की हा प्रकार उघडकीस आणला पाहिजे, परंतु ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ठीक आहे, ते त्यांची गोपनीयता जी आहे ती माहिती आपण कधीच उघडकीस आणत नाही। माहिती गोपनीय ठेवणं आपलं कर्तव्य असतं, कारण त्या चिमुकलीपुढे त्या मुलीपुढे तिचं अख्खं आयुष्य जे ते पडलेलं असतं। परंतु अशा घटना बदलापूर शहरात घडू नये यासाठी आजूबाजूचे जे काही व्यक्ती असतील, जे कोणी प्रत्यक्षदर्शी असतील, त्यांनी निदान या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवायला पाहिजे। पण कुठेतरी बदलापूरकर फक्त आणि फक्त बदनामीच्या भीतीने हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न करत असतात। तर अशा घटना बदलापूर शहरात जर घडत असतील तर आपण विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या दिशेने वाटचाल करतोय। आज त्या मुलीसोबत तो प्रकार घडला, नंतर उद्या उठून होऊ शकतं की आपल्याही घरांमध्ये मुली आहेत, जर त्यांच्यासोबत तो प्रकार घडला तर याला जबाबदार राहणार कोण? सदर प्रकरणात बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाने तो जो काही रिक्षा चालक होता त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा जो आहे तो देखील दाखल झालेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो आता अजून सुरू आहे। मात्र हा रिक्षा चालक जो आहे तो होता कुठला तर ते आपण आता बघणार आहोत। त्यांचं म्हणणं आहे की रिक्षा चालक हा बदलापूरचा नव्हता, तो अंबरनाथचा होता आणि त्याला ताब्यात देखील अंबरनाथवरून घेण्यात आलं। मग यानंतर अजून एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की हे जे कोणी रिक्षा चालक असतील, जे अंबरनाथ असू द्या, कल्याण असू द्या, या कुठल्याही ठिकाणावरून येतात आणि बदलापूरमधील मुलींची छेड काढतात, बदलापूरचं नाव जे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, रिक्षा चालकांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे। या संदर्भात रिक्षा चालक समिती असेल, रिक्षा चालक अध्यक्ष असतील, हे काही उपाययोजना का करत नाही? बदलापूर शहरामध्ये मागे देखील आपण बघितलं एका शाळेच्या आवारामध्ये ज्या वेळेला एक प्रकरण झालं होतं की ज्या वेळेला शाळेमधून एक गाडी येत होती तर दुसऱ्याच कुठल्या तरी रिक्षा चालकांनी तिला उडवलं होतं आणि त्यानंतर खूप काही वाचावाची झाली, त्या लोकांना देखील खूप काही दुखापत झाली। तर तो देखील रिक्षा चालक बदलापूर शहरातला नव्हता, इव्हन त्याची जी काही रिक्षाची पाटी आहे ती देखील फेक होती असं सांगितलं गेलं। मग ह्या ज्या काही इकडून तिकडून बदलापूर शहरामध्ये ज्या रिक्षा येत आहेत त्या कुठलाही अपराध करतात, कुठलेही गुन्हे करतात, लहान मुलींची छेड काढतात आणि नंतर ते कुठून आले ते देखील माहिती मिळत नाही किंवा त्यांना माहिती घेण्यासाठी पोलिसांना देखील इकडे तिकडे शोध घ्यावा लागतो। तर या गोष्टींवरती आळा का घातले जात नाहीये हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। ज्या कुठल्या चिमुकलीचा विनयभंग झालेला आहे असं सांगितलं जात आहे, म्हणजे विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं गेलं की ती मुलगी ट्युशनवरून परतत होती, ट्युशनवरून घरी वापस जात होती आणि त्याच दरम्यान जे आहे त्या रिक्षा उभी असेल तिथं तर त्या रिक्षा चालकाने त्या मुलीचं मनगट पकडलं आणि तिला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। त्याच दरम्यान तिची जी मैत्रीण होती तिने त्या टायमाला सूचकता दाखवली, समय सूचकता दाखवली आणि रस्त्यावरील पडलेली जी काही माती आहे ती त्याच्या डोळ्यात फेकली आणि आजूबाजूला मदतीसाठी त्यांनी हाक मागली आणि त्यानंतर त्या मुलीची जी तिथून सुटका झाली। पण या दरम्यान जर काही अनुचित प्रकार झाला असता, जर कदाचित त्या मुलींचं वय थोडं कमी असतं आणि त्यांना सुचलं नसतं की नेमकं करायचं काय अशा टायमाला, किंवा माती फेकून देखील जर तो एक रिक्षा चालक होता, जर अजून 2-3 जण असते तर तो किती भयंकर प्रसंग झाला असता। अजून देखील असं सांगितलं जातंय की ज्या ठिकाणी हा काही प्रसंग घडला त्या ठिकाणी लाईट जे आहेत ते देखील नव्हता, अंधार होता आणि जर असं काही होत असेल
अशा ठिकाणी अंधार आहे, अशा ठिकाणी जर गुन्हेगारी वाढते आहे, अशा ठिकाणी जर मुली सुरक्षित नाहीये बदलापूर शहरामध्ये, तर या गोष्टींना काहीही उपाययोजना का केले जात नाही आणि परत सर्रासपणे असे प्रकार जे आहेत ते दाबले जातात. अक्षरशः तुम्ही बघितलं असेल ही 6 तारखेची घटना आहे, पण ही घटना कोणाच्याही पुढे यायला नको म्हणून ही घटना सर्रासपणे दाबली जाते. आम्ही देखील ज्या वेळेला विचारणा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला नागरिकांनी पुढे येऊन बोलण्यास नकार दिला. ठीक आहे, आपण डायरेक्टपणे कॅमेरा चालू करून जे काही आम्हाला माहिती मिळाली आम्ही तुमच्यापर्यंत सांगू सुद्धा, पण प्रकार सध्या असे घडतायत, आमच्यापर्यंत सुद्धा एवढ्या केसेस येत आहेत की नागरिक ज्या वेळेला आम्ही सांगतो त्यावेळेला ते बोलतात काही आणि नंतर अक्षरशः पलटून जातात की नाही असं काही झालेलं नाहीये आणि आम्हाला या गोष्टींना वाव द्यायचा नाहीये. का? कारण आमच्या मुलीची बदनामी होईल. अगदी बरोबर आहे, मुलींची बदनामी होते, परंतु याच्यामध्ये आपली चुकी आहे का, सामान्य जनतेची चुकी आहे का की मुलींसोबत असं घडतंय? हे तुम्ही सांगा. याच्यात मुलींची चुकी आहे का? मुलींनी आता राहायचं कुठे? ट्युशनवरून परतत असताना साधा जर इथून इथपर्यंत अंतर असेल तर मुली जर सुरक्षित नाहीये तर याकडे लक्ष द्यायला नको की हे प्रकार दाबले गेले पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं? पण बदलापूर पूर्व पोलीस स्थानकांनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांनी त्यांचं काम निभावलेलं आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये जो काही संबंधित रिक्षा चालक होता त्याला त्यांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आपण त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण तो रिक्षा चालक बदलापूरचा नव्हता आणि तो अंबरनाथवरून त्याला ताब्यात घेण्यात आलं. हे देखील त्यांच्या पुढे चॅलेंज होतं, पण तरी पण त्यांनी त्यांची कामगिरी खरंच खूप चांगल्या पद्धतीने केली. पण तरी सुद्धा एक बदलापूरकरांना विनंती आहे कळकळीची की जेव्हा कुठे काड्याकोपऱ्यात कुठेही अशा घटना घडतात तर तुम्ही पोलिसांकडे धाव घ्या. पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी तिथे हजर आहेत. तुम्ही त्या गोष्टी दाबून टाकू नका. मुलीची बदनामी होईल किंवा काही होईल या भीतीने तुम्ही गप्प बसू नका. तर या गोष्टींवर तुम्ही आवाज उठवा आणि बदलापूरमध्ये जर अशा घटना वारंवार वाढत आहे तर याच्यावरती उपाययोजना खरंच केल्या गेल्या पाहिजे. जिथे कुठे पथ दिवे चालू नाहीये ते देखील चालू पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आणि त्यानंतर तो जो काही संबंधित रिक्षा चालक आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आलंय. पण पुन्हा एकदा जे रिक्षा चालक मित्र आहेत त्यांचं नाव खराब होतंय या ठिकाणी. जे काही रिक्षा चालक आपण वारंवार ऐकतोय, कारण रिक्षा चालकानेच ही घटना जी आहे केलेली आहे, हा प्रकार केलेला आहे असं सांगितलं जात आहे, पण ते बदलापूरचे नव्हते. मग जर तुमचं नाव कोणी खराब करत असेल तर तुम्ही देखील काळजी घ्या की बदलापूरमध्ये अशा रिक्षा येत आहेत कुठून, यांना परवानगी कोण देत आहे? या सगळ्या गोष्टींची जबाबदारी खरंच प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच सांगा. धन्यवाद.